वसंत पाटील. आज 6 जून 2024 शिवराज्याभिषेका दिनी एक आपलं क्रांतीपर्व चॅनेल सुरू करतो आहे. त्यात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सामाजिक विषयावर आपली या चॅनेलवर चर्चा राहणार आहे. आज खालापूर तालुका, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका, कलोते फाटा ते पौद या रस्त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिकांचा. कलोते फाटा ते पौद या रस्त्यावर कलोते, नडोदेवाडी, निगडोली, पौद इथले नागरिक ये जा करतातच. शिवाय हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतला रस्ता असल्यामुळे धारणी, आसरे, पौद, माडप, आंबिवली, अगदी इसांबापर्यंतची असंख्य वाहतूक होते. शिवाय थर्मॅक्स इथे एक कंपनी आहे निगडोलीच्या पलीकडे, तिथले कामगार देखील इथून ये जा करतात. अशा रस्त्याचं काम आमच्या माहितीप्रमाणे सुमारे 1.5 वर्षापूर्वी हे मंजूर झालेलं आहे. कलोते फाटा ते पौद आहे. परंतु अतिशय संथ गतीने कामाची सुरुवात आहे असं लक्षात येतं आहे. काही ठिकाणी रस्ता झालेला आहे, परंतु अत्यावश्यक ठिकाणी जिथे कलोता ते निगडोली गावात आज बऱ्याच ठिकाणी मोऱ्यांचं काम पडून आहे. निगडोली गावातनं जाताना अतिशय अरुंद रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहन चालकांना काही अंदाज येत नाही. शिवाय रस्त्याचं एक अगोदर काम झालेलं आहे, त्यात खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी अनेक वाहनांचे अपघात झालेले आहेत. माझा स्वतःचा 2 व्हीलर अडकलेली आहे, 4 व्हीलरचा टायर बस्ट झालेला आहे. असंख्य वाहन चालकांचे हे झालेले आहेत. पण आमच्या लोकांची सहनशीलता आहे, कोणी तक्रार करायला पुढे येत नाही. फक्त गावात लोक बोलतात, आमच्याजवळ लोक बोलत आहेत. म्हणून हा विषय आम्ही शासनाच्या दरबारी घेऊन जायचा, या विषयाचा फॉलोअप करायचा, या विषयाचा पाठपुरावा करायचा, जेणेकरून पावसाळ्यापूर्वी रस्ता व्यवस्थित होईल, शाळकरी मुलांना याचा व्यवस्थित फायदा होईल. रुग्ण आहेत, बरीचशी म्हणजे ह्या अखत्यारीतल्या लोकांच्या व्यतिरिक्त जी बरीचशी गावं आहेत, 8 ते 10 गावं जे इथून ये जा करतात. ह्या लोकांचा वाहतुकीचा ह्या लोकांचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करायचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून मी ज्या सुज्ञ नागरिकांना आवाहन करतो आहे की तुम्हाला खरंच जर त्रास होत असेल तर कुठलंही आम्हाला यात राजकारण करायचं नाही आहे, तर या चॅनेलवर या, तुमच्या प्रतिक्रिया द्या, तुमच्या तक्रारी द्या, त्याचा आम्ही पाठपुरावा करू. प्रशासनाच्या हे लक्षात आणून देऊ. अगोदरच आमचा पाठपुरावा चालू आहेच. त्याच्या डिटेल्स, त्याचे संपूर्ण आम्ही केलेला आत्तापर्यंतचा पाठपुरावा हे पुढच्या मी कार्यक्रमामध्ये तुमच्याकडे नक्की देईन. मला अपेक्षा आहे की हे मी अतिशय एक सामाजिक कार्य म्हणून लोकांचं हे हाल बघवत नाही आहेत म्हणून हे घेतलेलं कार्य आहे. आणि ज्या ज्या लोकांना त्रास होत असेल त्यांनी ह्या चॅनेलवर या, तुमच्या प्रतिक्रिया द्या. सबस्क्राईब करायचा वगैरे भाग पुढचा. आम्हाला आम्हाला अडचणी सोडवण्यात रस आहे. आणि हे काम शासन दरबारी मुंबईपर्यंत प्रशासनाच्या अंतिम जे कोणी असतील तिथपर्यंत न्यायची आमची तयारी आहे. आणि काम हे शेवटी पूर्णत्वाला जाईपर्यंत पाठपुरावा याचा करून करायचं मी वसंत पाटील तुम्हाला आश्वासन देतो आहे. आणि पुन्हा एकदा विनम्र आवाहन करतो आहे की तुम्ही ह्या चॅनलवर या, तुमच्या प्रतिक्रिया करा, प्रतिक्रिया आम्हाला द्या. लाईक करायचं काय ते मी तुमच्यावर सोपवतो. नमस्कार.